नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 100 प्रश्न जे की तुम्हाला 100 पैकी 85 सोडवून दाखवायचे आहेत। तर जी केचे टॉप क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? तर उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता तुम्ही। तर याचं उत्तर आहे नंबर 3 मुकेश अंबानी। पुढचा प्रश्न आहे CD रॉमच्या सहाय्याने करता येणारे एकमेव कार्य कोणते? त्याचं उत्तर आहे रीड ओनली। पुढचा प्रश्न आपण पाहूयात, सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण रिकामी जागा टक्के इतके आहे, किती टक्के आहे? तर 75.9% इतके आहे। पुढचा प्रश्न, लिंबावरील सायट्रस कॅकर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता? तर याचं उत्तर आहे 2 जीवाणू। पुढचा प्रश्न पाहूयात, महाराष्ट्रातील रिकामी जागा ही मृदा फळबागेसाठी अधिक उपयुक्त आहे। तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लॅटराइट। पुढचा प्रश्न पाहूयात, कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो? तर याचं उत्तर आहे सिल्वर आयोडाइड। नंबर 3 याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही संस्था रिकामी जागा येथे आहे। तर याचं उत्तर आहे नंबर 2 मसुरी, उत्तराखंडमध्ये मसुरी येथे आहे। पुढचा प्रश्न आहे, IPS अधिकाऱ्याची निवड रिकामी जागा ही संस्था करते। तर केंद्रीय लोकसेवा आयोग ही संस्था करते। पुढचा प्रश्न पाहूयात, पंचायत व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती रिकामी जागा आहे। तर याचं उत्तर आहे 63वी घटना दुरुस्ती आहे पंचायत व्यवस्थेशी संबंधित। पुढचा प्रश्न पाहूयात, पितळ हे संमिश्र रिकामी जागापासून तयार करतात। तर याचं उत्तर आहे तांबे प्लस जस्त पासून तयार होते पितळ। पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी रिकामी जागा हे घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो। तर याचं उत्तर आहे नंबर 1 राज्यपाल। पुढचा प्रश्न पाहूयात, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था रिकामी जागा येथे आहे। तर याचं उत्तर आहे नंबर 4 मुंबई येथे आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च। पुढचा प्रश्न पाहूयात, लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी खालीलपैकी रिकामी जागा याचा वापर करतात। कशाचा वापर करतात? तर मॅग्नेशियम याचा वापर करतात। पुढचा प्रश्न, भारताची शेवटची ब्रिटिश व्हाईसरॉय रिकामी जागा येथे होती। तर भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन हे होते। पुढचा प्रश्न पाहूयात, टायफॉइड या आजारावर कोणते उपयुक्त औषध आहे? तर याचं उत्तर आहे क्लोरोमायसिटिन हे औषध आहे उपयुक्त। पुढचा प्रश्न पाहूयात, किरणोत्सारितेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर हेनरी बेक्वेरेल या शास्त्रज्ञाने लावला। पुढचा प्रश्न पाहूयात, हिराकस म्हणून संबोधल्या जाणाऱ्या फेरस सल्फेटचा उपयोग रिकामी जागा केला जात नाही। तर याचं उत्तर आहे वेदनाशामक म्हणून केला जात नाही। पुढचा प्रश्न पाहूयात, स्पॅम मेल पाठवण्यात अमेरिका जगात अग्रेसर आहे, तर भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर आहे नंबर 2 चौथा क्रमांक लागतो। पुढचा प्रश्न पाहूयात, डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था रिकामी जागा यांनी स्थापन केली? तर राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केलेली आहे डेक्कन रयत असोसिएशन संस्था। पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण आहेत? तर याचं उत्तर आहे रॅमसे मॅकडोनाल्ड। पुढचा प्रश्न आहे, इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी ही औषध विषयक केंद्रीय संशोधन संस्था कुठे आहे? तर याचं उत्तर आहे नंबर 1 पुणे येथे आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, राज्यसभेचे किती सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? तर याचं उत्तर आहे 1/3 दर 2 वर्षांनी निवृत्त होतात। याचं उत्तर आहे 3। पुढचा प्रश्न आहे, कशामध्ये ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? तर याचं उत्तर आहे कॉड लिव्हर ऑइल यामध्ये असते। पुढचा प्रश्न पाहूयात, यापैकी कोणत्या शास्त्रज्ञास भारतीय अणुयुगाचे जनक म्हणले जाते? तर याचं उत्तर आहे 4 डॉक्टर होमी बाबा। पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणत्या वायूस मार्श गॅस म्हणून संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे नंबर 1 मिथेन। पुढचा प्रश्न पाहूयात, पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय? तर याचं उत्तर आहे नंबर 1 हार्वर्ड मार्क 1।
पुढचा प्रश्न आहे नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे रिकामी जागा हा नेत्रदोष संभवतो. तर वृद्धदृष्टिता हा नेत्रदोष संभवतो. नंबर 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बॉक्साईट कशाचे धातुक आहे. तर याचं उत्तर आहे ॲल्युमिनियमचे आहे. पुढचा प्रश्न आहे फ्रीडम ॲट मिडनाईट या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण. तर याचं उत्तर आहे लॅपेरिव्ह कॉलिस. नंबर 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः रिकामी जागा या प्रकारची वने आढळतात. तर याचं उत्तर आहे कांदळवन या प्रकारची वने आढळतात. पुढचा प्रश्न पाहूयात वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर करण्यासाठी कोणता उत्प्रेरक उपयुक्त ठरतो. तर याचं उत्तर आहे नंबर 3 निकेलची भुकटी. पुढचा प्रश्न पाहूयात डीएनए रेणूच्या संरचनेची प्रतिकृती खालीलपैकी कोणी तयार केली. तर याचं उत्तर आहे आल्फ्रेड वेगनर यांनी तयार केली. पुढचा प्रश्न पाहूयात संगणकातील टेम्पररी मेमरी किंवा युजर्स मेमरी कोणती आहे. तर याचं उत्तर आहे रॅम. याचं उत्तर आहे 4 नंबरचं रॅम. पुढचा प्रश्न पाहूयात कॅलिमन हे कशाचे धातुक आहे. तर कॅलिमन हे जस्ताचे धातुक आहे. नंबर 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे. तर याचं उत्तर आहे नंबर 1 नागर शैली. पुढचा प्रश्न पाहूया स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान रिकामी जागा हे आहेत. तर याचं उत्तर आहे नंबर 3 पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न पाहूयात निळी काच तयार करण्यासाठी रिकामी जागा हे धातू संयुग वापरले जाते. तर नंबर 1 याचं उत्तर आहे कोबाल्ट ऑक्साईड वापरले जाते. पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदर कुठे आहे. तर याचं उत्तर आहे नंबर 1 न्हावाशेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली. तर आग्रा या शहराला राजधानी सिकंदर लोधी यांनी बनवली. नंबर 3 याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे घटनेच्या रिकामी जागा या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे. तर याचं उत्तर आहे 3 24व्या. पुढचा प्रश्न आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी संस्था रिकामी जागा येथे आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी संस्था कुठे आहे. तर याचं उत्तर आहे पुणे येथे आहे. नंबर 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे कुल्लू मनाली हे थंड हवेचे ठिकाण रिकामी जागा राज्यात आहे. तर याचं उत्तर आहे नंबर 2 हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूयात संगणक प्रणालीचा मेंदू कोणता. तर संगणक प्रणालीचा मेंदू आहे सीपीयू. याचं उत्तर आहे नंबर 3 सीपीयू. पुढचा प्रश्न पाहूयात काळ ओळखा. मी कादंबरी वाचत होतो. मी कादंबरी वाचत होतो हा काळ कोणता आहे. तर याचं उत्तर आहे नंबर 1 अपूर्ण भूतकाळ आहे. पुढचा प्रश्न पाहूयात जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर किती व्यक्ती मागील जन्माचे प्रमाण होय. तर याचं उत्तर आहे नंबर 1 1000 जन्माचे प्रमाण होय. व्यक्ती मागेल 1000 व्यक्ती मागेल. पुढचा प्रश्न पाहूयात यापैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही. लक्षात ठेवा गणली जात नाही तर भारतीय परराष्ट्र सेवा गणली जात नाही. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी रिकामी जागा या प्रक्रियेतून CO2 निर्मिती होत नाही. तर प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेतून CO2 निर्मिती होत नाही. पुढचा प्रश्न पाहूयात गोवा या राज्याची राजधानी कोणती. अतिशय उपयुक्त प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहत जा. पुढचा प्रश्न आहे पणजी. पुढचा प्रश्न आहे तलाठी अस्थापना रिकामी जागा अधिकाऱ्याकडे असते. तर तलाठी अस्थापना कोणत्या अधिकाऱ्याकडे असते तर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे असते. पुढचा प्रश्न आहे पीतक्रांती रिकामी जागा संबंधित आहे. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पीतक्रांती IMP. तेलबिया संबंधित आहे पीतक्रांती. पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय घटनेचे रिकामी जागा हे कलम ग्रामपंचायतीच्या स्थापनेशी संबंधित आहे. तर कलम 40 हे ग्रामपंचायत आस्थापनेशी संबंधित आहे. तर पुढचा प्रश्न पाहूयात कॅल्शियम कार्बोनेट काय असते. तर याचं उत्तर आहे नंबर 4 फळ्यावर लिहिण्याचा खडू असतो कॅल्शियम कार्बोनेट. नंबर 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणते धरण नाशिक जिल्ह्यात नाही. तर याचं उत्तर आहे तानसा. 2 नंबर याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण कॅलिमन हे कशाचे धातुक आहे. कॅलेमिन हे कशाचे धातुक आहे. तर याचं उत्तर आहे नंबर 2 जस्ताचे धातुक आहे कॅलेमिन. पुढचा प्रश्न पाहूयात आपण विद्यार्थी मित्रांनो
भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते रिकामी जागा आहेत. तर ज्ञानेश्वर हे आहेत भावार्थ दीपिकाचे ग्रंथाचे कर्ते. पुढचा प्रश्न आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिलं? त्याचं उत्तर आहे नंबर 4 महात्मा फुले यांनी लिहिलं. पुढचा प्रश्न पाहूयात. स्त्री भ्रूण हत्या रोखणारा कायदा देशात सर्वप्रथम रिकामी जागा राज्यात करण्यात आला. तर महाराष्ट्र या राज्यामध्ये करण्यात आला स्त्री भ्रूण हत्या रोखणारा कायदा. पुढचा प्रश्न आहे ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात? तर त्याला म्हणतात ब्राउझर. 2 नंबर याचं उत्तर आहे ब्राउझर. पुढचा प्रश्न आहे माइन काम्फ हे रिकामी जागा याचे आत्मचरित्र आहे. तर माइन काम्फ हे ॲडॉल्फ हिटलर यांचे आत्मचरित्र आहे. नंबर 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रह्मदेश भारतापासून वेगळा झाला? तर 1935चा कायद्याने ब्रह्मदेश भारतापासून वेगळा झाला. पुढचा प्रश्न आहे देवीची लस खालीलपैकी या शास्त्रज्ञाने लावली. कोणत्या शास्त्रज्ञाने लावली देवीची खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावली? तर एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने लावली. पुढचा प्रश्न आहे समर्थ रामदासाची समाधी कुठे आहे? तर याचं उत्तर आहे नंबर 3 सज्जनगड येथे आहे समर्थ रामदास यांची समाधी. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणी लिहिलेली गीते 2 वेगवेगळ्या देशाची राष्ट्रगीते बनली? तर याचं उत्तर आहे नंबर 3 रवींद्रनाथ टागोर यांनी 2 वेगवेगळ्या. पुढचा प्रश्न पाहूयात. अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर रिकामी जागा आहे. तर गुरु शिखर हे आहे पर्वतातील सर्वोच्च शिखर अरवली. पुढचा प्रश्न आहे सन 1919 हे वर्ष रिकामी जागा या बाबीशी संबंधित आहे. मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा. नंबर 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे स्पायरोगारा हे खालीलपैकी रिकामी जागा यांचे उदाहरण आहे. तर याचं उत्तर आहे नंबर 1 शेवाल. पुढचा प्रश्न पाहूयात. रिकामी जागा ही अफगाणिस्तान या देशाची राजधानी आहे. तर काबूल ही अफगाणिस्तान या देशाची राजधानी आहे. 4 नंबर याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे गोवा या राज्याची राजधानी कोणती? तरी गोवा या राज्याची राजधानी आहे पणजी. पुढचा प्रश्न आहे दीनबंधू म्हणून रिकामी जागा यास ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे चार्ल्स फ्रियर अँड्र्यूज यास ओळखले जाते दीनबंधू म्हणून. पुढचा प्रश्न आहे सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय? तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय? तर खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. 2 नंबर याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पुणे कराराशी संबंधित असणारे नेते कोणकोणते आहेत? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी आहेत. याचं उत्तर आहे नंबर 2. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता पर्वत गट पर्वत म्हणजे ठोकळ्याचे पर्वत आहे? तर याचं उत्तर आहे ब्लॅक फॉरेस्ट. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी विधवा विवाह मंडळाची स्थापना यांनी केली. कोणी केली विधवा विवाह मंडळाची स्थापना? तर विष्णुशास्त्री पंडित यांनी केली. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला देश कोणता? रिकामी जागा आहे. तर रशिया हा देश आहे जगातील सर्वाधिक आकारमानाने. तर पुढचा प्रश्न पाहूयात. मानवी रक्ताचे एकूण गट किती पडतात? तर 4 गट पडतात. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जमिनीतील पाणी मोजण्यास रिकामी जागा हे उपकरण वापरतात. तर याचं उत्तर आहे नंबर 1 टेन्झिओमीटर वापरतात. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. लाल रंगाची काच तयार करण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरतात? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तांब्याचे ऑक्साईड वापरतात. पुढचा प्रश्न आहे भारत जोडो अभियानाचे प्रणेते रिकामी जागा होते. कोण होते भारत जोडो अभियानाचे प्रणेते? तर याचं उत्तर आहे बाबा आमटे हे होते. नंबर 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे राजर्षी शाहू महाराजांचे निधन रिकामी जागा येथे झाले. कुठे झाले राजर्षी शाहू महाराजांचे निधन? तर मुंबई येथे झाले. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. देवीची लस खालीलपैकी रिकामी जागा या शास्त्रज्ञाने शोधली. तर एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने शोधली. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. इंडियन पिनल कोड रिकामी जागा वर्षी संमत करण्यात आले. तर कोणत्या वर्षी संमत करण्यात आले इंडियन पिनल कोड? उत्तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा. 1860 वर्षे झाले. तर पुढचा प्रश्न गाव नमुना रिकामी जागा ही फेरफार नोंदवही आहे. तर याचं उत्तर आहे 6 फेरफार नोंदवही आहे. 6 ही गाव नमुना 6. पुढचा प्रश्न आहे कॅल्शियम कार्बोनेट काय असते?
काय असते कॅल्शियम कार्बोनेट? याचं उत्तर सांगा. तर फळ्यावर लिहिण्याचा खडू कॅल्शियम कार्बोनेट असतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी रिकामी जागा हा जलविद्युत प्रकल्प नाही. लक्षात ठेवा, नाही विचारले. पुढचा प्रश्न आहे, पारस हे जलविद्युत नाही आहे, औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर पुढचा प्रश्न आहे, जळण्यास मदत करणारा हवेतील महत्त्वाचा घटक रिकामी जागा आहे. तर ऑक्सिजन हा आहे. नंबर 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी रिकामी जागा या राज्यात पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही. कोणत्या राज्यामध्ये नाही? तर नागालँड या राज्यामध्ये नाही. पुढचा प्रश्न पाहूयात, सापेक्षता सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला. कोणी मांडला सापेक्षता सिद्धांत? तर आईन्स्टाईन यांनी मांडला. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण, दिल्लीचा सुलतानपदी बसणारी खालीलपैकी पहिली व एकमेव स्त्री कोणती? तर रझिया सुलतान ही आहे. पुढचा प्रश्न आहे, अलांग हे बंदर रिकामी जागा या राज्यात आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे अलांग बंदर? तर गुजरात राज्यामध्ये आहे अलांग बंदर. नंबर 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकुल साम्राज्याची स्थापना रिकामी जागा यांनी केली. तर कोणी केली? तर दंतीदुर्ग यांनी केली राष्ट्रकुल साम्राज्याची स्थापना. पुढचा प्रश्न पाहूयात, घटक राज्याचे मंत्रिमंडळ खालीलपैकी यास जबाबदार असतात. कुणास जबाबदार असतात घटक राज्याचे? तर विधान परिषद यास जबाबदार असतात. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसभा कशाची मिळून बनते? तर ग्रामसभा ही मतदार यादीतील सर्व नोंदीत गावकरी यांच्या मिळून ग्रामसभा बनत असते. 1 नंबर याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते? तर त्यांच्या आईचे नाव होते मायादेवी. नंबर 3 याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? तर अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअर. नंबर 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, कांचनगंगा हे शिखर रिकामी जागा या पर्वतरांगेत आहे. तर हिमालय या पर्वतरांगेमध्ये आहे. नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? तर नाशिक हा जिल्हा आहे. नंबर 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, तामिळनाडू या राज्याची राजधानी कोणती आहे? तर चेन्नई ही राजधानी आहे तामिळनाडू या राज्यामधली. पुढचा प्रश्न आहे, गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा रिकामी जागा साली लागू करण्यात आला. कधी लागू करण्यात आला गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा? तर 1994 साली करण्यात आला. पुढचा प्रश्न पाहूयात, कर्झन बाईली या इंग्रज अधिकाऱ्याचा वध या क्रांतिकारकाने केला. तर याचं नंबर 1चं उत्तर आहे, मदनलाल धिंगरा यांनी केला. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, भारताचे पहिले सरन्यायाधीश कोणते? तर न्याय HK कनिया.